हाय नमस्कार. तर काय ऊन तर पडतंय, काय सांगू तुम्हाला. दवाखान्यात गेलती व मी. दवाखान्यात ना आले. आता वाजल्यात 2-2:30 वाजल्यात. 12 वाजता सरकारी दवाखाना बंद होतं ना, मग गेलती दवाखान्यात. तर डॉक्टरांनी सांगितलं पाणी पित जावा. तुम्ही वशात खात नाही का? म्हणलं खातोय, पण आता एकच टायमाला कधीतरी खायला भेटतं या. म्हणजे आता आपण आधीमध्ये कामातनं वेळ तर भेटतो का हो सांगा बरं. मरणाच्या माणसाला एवढे आजारी पडले. आज तर वातावरण वेगळंच आहे. आज पाऊस पडणार म्हणजे आभाळ तीन लय आले. आज पाऊस पडत असतो असं वाटतंय, कारण नुसतं गरम होतंय. आणि पाणी टचून प्या, तुम्ही पण प्या बरं का. पाणी टचून पित जावा आणि दमाने पाणी पित जावा बसून. कारण कसं असतं माहिती आहे का, पाणी नाही जेवण केलं तरी चालतंय, पण पाणी टचून प्या. तर मला काय काय दिले तुम्हाला दाखवते मी. तर चला मी तुम्हाला दाखवते. बघा, ही पण दिले पाण्यात प्यायला. 5 वेळा दिवसातनं पाणी प्यायचं. हे 2 दिलेत, ती एक 4 पाकिटं दिलेत. आणि बघा ही एक औषध गोळ्या दिले ते इतक्या मोठ्या खंडीभर. आणि ही पण दिल्यात 2 आहे त्या. आणि हा इतक्या गोळ्या दिल्या त्या, काय सांगायचं तुम्हाला. माणसाला काही सैन होत नाही. ना पाऊस, ना हिवाळा, ना पावसाळा, ना उन्हाळा, काही माणसाला सैन होत नाही. काय म्हणतात ना, असं जीवन झालं ते कोंबड्या कशा धग 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 होते, असं माणसाचं जीवन झालंय. तुम्हाला खोटं नाही सांगत, इतकं ऊन डेंजर पडलंय की माप नाही. या 4-5 दिवसात का नाही जत्रा आल्यापासून एवढं ऊन आहे, एवढं ऊन आहे की अगो बाय बाय सांगायचं सोयीच नाही. आणि नको नको झालंय, आणि नको वाटतंय. सरकारी दवाखान्यात गेलती. सरकारी दवाखान्यात गोळ्या भेटलेल्या आहेत तिथे. मग आले, गोळ्या खाल्ल्या, जी झोपले म्हणता का नाही, जी झोपली मी. जेवली, भात होता गरम केला, दवाखान्यात ना आली, गोळ्या खाल्ल्या, जी झोपली म्हणता का नाही. हो का आत्ताशी उठले, बघू शकते. आणि चेहरा माझा बघा, गोळ्याने इरिटेशन काय म्हणतात ना ते चढतं. आज वातावरण 100% बिघडलेलं आहे, कारण पाऊस पडण्याची खरंच शक्यता जास्त आहे. तुम्हाला मी दाखवते. बघा, दिसलं का कसलं आभाळ आले, टचून आभाळ आले. काय करायचं, आभाळ आले टचून. पाणी तर बरं म्या केलंय. हो का, याच्यात टाकली एक पुडी आणि पिते सारखं. पाणी निराळच लागतंय त्याने, पण काय अडचण नाही. जीवापेक्षा माणूस काय पण करते आहे का नाही, पेते का नाही. तर आई गेली मसोबाला. आज आहे आमुष्या. आई गेली मसोबाला, तात्या बसलेत बानूपाशी. आणि फोन केला तर आई मला सांगून गेले की मी चालली म्हणली. म्हणलं बरं बरं ये जाऊन म्हणलं. मग कसं त्या लेकरांनी तर करावं, किती गरम होत असन. आणि नेमका बी कूलर असल्या याच्यात गरम व्हायला, म्हणजे असल्या कडक उन्हाळ्यात बंद पडलाय. असल्या पाऊस पडत होता तेव्हा चालू होता, तेव्हा बिघडला असतं तर काय वाटलं नसतं. आणि खरंच माझ्याकडे नाहीतच पैसे, म्हणूनच मी नीट केला नाही. नाहीतर माणसानं करायचं नीट. आता ते नीट करायला त्याला न्यायचं कुठं गाडीवर, तिथं म्हणजे जीवाचं लय हाल. आता तर तुम्ही बघितलं का नाही, आभाळ किती आले, शिरवाळ पडले. आता फड ही लावायचं, कारण वाहतुकीचं पटापटा मालक लोक किती आजारी पडलं का नाही, तरी पण मालकांना दया नसते, ते करावंच लागते. आजारी पडा, नाही तर तिकडे तुमचं काय का दुकान. इतकी रात्री कंबर दुखत होती, अगं मापच नाही. पण
बळत बळत चिखल घालला. मग वाटत होतं बरं, पण मी असं थोडं दुखायला लागलं ना दुर्लक्ष करते मी. पण लय दुखायला लागलं ना मग मला पण सहन होत नाही, असं आहे. तर म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावा, कारण मला काय झालं तर तुम्हाला म्हणजे माझ्या चेहऱ्यावर जसा आनंद असतो तसं तुम्ही पण आनंद असता. आणि मी दुखी असली की मग तुम्हाला लय वाईट वाटतं की ताई का गं काय झालं, आणि मग मला लगेच फोन यायला चालू होतात. पण मी खुश आहे, मी आनंदात आहे. पण एवढंच की मला का नाही टेन्शन आहे, मानसिक त्रास म्हणजे आतनं एवढा त्रास होतोय की माप नाही. तर चला टिपकाय लागले, फड लावायच्यात. हेड्या आवडलं असलं तर लाईक नक्की करा. बाय.